नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल CCC ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला मी आज या काउन्सिलिंगबद्दल सांगणार आहे. तर CCC म्हणजे काय, तर आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असं आपण त्याला म्हणतो. त्याचं हे शॉर्ट फॉर्म आहे CCC. असंही खूप साऱ्या लोकांना लाँग फॉर्म माहिती नाही, त्यानिमित्ताने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर CCC दुसऱ्या राऊंडच्या रजिस्ट्रेशनला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आज सकाळीच ही न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी याचे नियम काय आहेत ते तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे. CCC राऊंड 2 बद्दलचे काउन्सिलिंग स्टार्टेड झालेलं आहे. त्याचे रूल्स चेंजेस झालेले आहेत आणि त्याचे काउन्सिलिंगचे नियम काय काय आहेत, अगदी चॉईस फिलिंग सीट मॅट्रिक्स अपग्रेडेशन आणि रूल्स हे पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. तुम्ही अगदी स्क्रीनवरती स्क्रोलिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी हे पूर्णपणे CCCचं मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन बुलेटिन ब्राउचर काढलेलं आहे ऑनलाईन. त्याच्यामध्ये पूर्ण डिक्लेरेशन्स अगदी पूर्ण नियम दिलेले आहेत. अगदी तुम्ही व्यवस्थित केअरफुली वाचा म्हणजे लक्षात येतील. मी तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त जस्ट रजिस्ट्रेशन केव्हापासून चालू होणार आहे, चॉईस फिलिंग, अगदी सीट अलॉटमेंट आणि रिझल्ट आणि जॉईनिंग याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. कारण खूप सारे हे कंटिन्यू जर मी तुम्हाला हे सांगत गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि याचे नियम पण बदललेले आहेत. हे राऊंड 1चा आपला रिझल्ट लागलेलाच आहे आणि राऊंड 2चे पण नियमामध्ये बदल झालेला आहे. त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते शॉर्टमध्ये तुम्ही अगदी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. राऊंड 2 तर रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही फर्स्ट राऊंडला, तर ते नव्याने विद्यार्थी रजिस्ट्रेशन इथं करू शकणार आहेत. तर त्याची डेट पण मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर रजिस्ट्रेशनची डेट तिथं सेकंड राऊंडची तर 18 सप्टेंबर टू 23 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे आणि त्याची पेमेंट फॅसिलिटी विल बी अवेलेबलसुद्धा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे, 23 तारखेपर्यंत. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना 18पासून म्हणजे आजपासून चालू झालेलं आहे. आणि लगेच चॉईस फिलिंग सेकंड राऊंडचं 19 सप्टेंबरपासून ते 23 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे आणि तिथे लॉकिंग पण दुपारी 2 पासून चालू होणार आहे. संध्याकाळी 11:55 तुम्ही 23 तारखेला तिथे चॉईस लॉकिंगचं पण तिथे सिस्टीम ओपन होणार आहे. आणि त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट 24 सप्टेंबरपासून ते 25 सप्टेंबर ह्या 2 दिवस त्यांनी प्रोसेसिंग सीट ऑफ अलॉटमेंट दिलेला आहे टायमिंग. आणि पब्लिकेशन्स ऑफ रिझल्ट 26 सप्टेंबरला येणार आहे. आणि त्यानंतर रिपोर्टिंग टू अलॉटेड इन्स्टिट्यूट 27 सप्टेंबर टू 3 ऑक्टोबरपर्यंत तिथे इन्स्टिट्यूटला जाऊन अगदी रिपोर्टिंग करायचं आहे. आणि व्हेरिफिकेशन्स ऑफ जॉईंट कॅन्डिडेट CCCचे जे विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे ॲडमिशन त्या विद्यार्थ्यांना अगदी व्हेरिफिकेशन 4 ऑक्टोबर टू 5 ऑक्टोबरपर्यंत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो सेकंड राऊंडचं पूर्णपणे अगदी वेळापत्रक मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे 18 सप्टेंबरला म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे, अप टू 23 तारखेपर्यंत राहणार आहे आणि चॉईस फिलिंग उद्यापासून चालू होणार आहे. तर तुझे रूल्स अँड रेग्युलेशन आपण ते शॉर्टमध्ये पाहूया. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की राऊंड 2 तर रजिस्ट्रेशन पेमेंट चॉईस फिलिंग. तर राऊंड 1 कॅन्डिडेट नीड नॉट रजिस्टर अगेन. ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे CCC त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही असं तिथं दिलेलं आहे. आणि त्यानंतर सेकंड राऊंड सीट अलॉटेड झाल्यानंतर अगदी पूर्णपणे हे त्यांनी हे पूर्ण चार्ट दिलेलं आहे ज्यामार्फत तुम्हाला मी सांगू इच्छिते. तर हे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता इथे सेकंड राऊंड जेव्हा आपल्याला अलॉटेड झाल्यानंतर अगदी राऊंड 1 जॉईंट सीट स्टँड कॅन्सल करू शकतो म्हणजे तिथे आपल्याला फ्री एक्झिस्ट आहे फर्स्ट राऊंडला. त्यानंतर सीट सेकंड राऊंड अलॉटेड इन्स्टिट्यूट पूर्णपणे इथं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इफ नॉट रिपोर्टेड काउन्सिलिंग फी फॉरफिट. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर सीट तिथे अलाउड झाली आणि तुम्ही जर घेतलं नाही तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे असं तिथे सांगण्यात आलेलं आहे. हा नियम आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे अलॉटेड कॅन्डिडेट विड्रॉल देअर सीट्स विथ फॉरफिट आफ्टर राऊंड 3 रिझल्ट विल बिकम इनएलिजिबल फॉर सेंट्रल अँड स्टेट काउन्सिलिंग असं हे तरी पूर्णपणे दिलेलं आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे की ते रजिस्ट्रेशन करते वेळेस गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्ड या सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं उपलब्ध असणार आहे CCC. तर त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची जी फीस राहणार आहे ती 5,500 रुपये आहे. नाही सॉरी 5,000 आहे आणि डिपॉझिट आहे ते 50,000 आहे रजिस्ट्रेशनचं म्हणजे 50,000 हां बरोबर. आणि गव्हर्नमेंटचं जे एडेडच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशनचं हवं असेल तर तिथं जवळजवळ तुम्हाला 500+ मार्क
हवे असणार आहेत तर तुम्हाला तिथे गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे, चान्सेस आहेत AA मधून. आणि डीम्डमधून जर घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला निदान 300+ तरी मार्क हवे असणार आहेत, कारण खूप कट ऑफ हाय गेलेला आहे. तुम्ही फर्स्ट राऊंडचा पण तुम्ही अगदी AA पाहू शकता कट ऑफ किती हाय गेलेला आहे. अगदी गव्हर्नमेंट पण तिथे सीट मिळण्यासाठी 573 मार्कला सुद्धा RA पोद्दार कॉलेज मिळालेलं नाही आहे. तर हे ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचंच आहे आणि त्या विद्यार्थीसुद्धा अगदी चांगल्या बेस्ट कॉलेजमध्ये घेण्यासाठी ते कट ऑफ खूप हायर साईडनं गेलेला आहे आपण पाहत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क कमी आहे 300, 200, 250, 300 किंवा त्यांना BMSच करायचं आहे, डीम्डमधून करायचं आहे, त्यांची पेएबल कॅपॅसिटी 5 ते 6 लाख रुपये पर वर्षाला असेल, तर टोटल पॅकेज जो 25 ते 30 लाख तुमचं जर असेल बजेट, तर पूर्ण BMSचं तर तुम्ही नक्कीच इथे रजिस्ट्रेशन करून ठेवा, म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे. तर रजिस्ट्रेशन आजपासून चालू झालेलं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन हाताशी करून ठेवा. म्हणजे खूप सारे विद्यार्थी 85% कोट्यामधून महाराष्ट्रामधून पण रजिस्ट्रेशन केलेले आहेत. फर्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये पण करतील. पण तुम्हाला जसं वाटत असेल की कारण महाराष्ट्राचा पण कट ऑफ खूप हायर साईडला तुम्ही पाहिलेला आहे 85% कोट्यामधून. आणि आपला हा जर AA सुद्धा जो याच्यामधला पण कट ऑफ हायर साईडनेच पाहत. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर खरं BMS करायचंच असेल तर तुम्हाला हे दोन्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही हाताशी ठेवा, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे अप्लाय करता येईल. तर हे पूर्णपणे मी अगदी तुम्हाला राऊंड 2 बद्दल सांगितलेलं आहे. आणि राऊंड 3चं पण हे जसा येईल तेव्हा मी त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स सांगणारच आहे. तर हे पूर्णपणे आयुष्य कोर्सेससाठी असणार आहे. BMS, BHMS, BUMS ह्या पूर्ण कोर्सेससाठी हे रजिस्ट्रेशन्स हे चालू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे पूर्णपणे PDF मी तर काढलेलं आहे, तर तुम्ही ते पूर्णपणे पाहू शकता. अगदी ते कॉलेजचे नावंसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर हे कॉलेजची नावंसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अगदी गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्डचे आहेत. त्याच्या पूर्णपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे कॉलेजची नावं पण दाखवते. प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला एकंदरीत माहिती असावी, त्यासाठी मी हे पूर्णपणे अगदी हे तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. PDF थोडंसं लॉंग आहे. PDF तुम्ही 78 पेजेसचं PDF आहे. तर हे पूर्ण कॉलेजची मी लिस्ट काढलेली आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट काढलेलं आहे आंध्रातलं. आणि तुम्ही ते पाहू शकता. गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटका, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, UP, कर्नाटका, वेस्ट बेंगाल, उत्तराखंड. अगदी हे पूर्णपणे हे कॉलेजची नावं तुम्ही पाहू शकता. तामिळनाडू. तर हे पूर्णपणे मी हे पूर्ण तुम्हाला फी स्ट्रक्चर आहे, तुम्ही अगदी झूम करून पहा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्या PDF बद्दल माहिती हवी पाहिजे असेल तर मी नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं ॲडमिशन BMS घेण्याचं पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण AA हे पूर्णपणे मी तुम्हाला PDF काढून दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी हे सगळं BMS, BHMS आणि BUMS साठी पूर्णपणे दिलेलं आहे. तर ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ते विद्यार्थी इथे ॲडमिशन्स घेण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. अगदी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करून अगदी याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं BMS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.